जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मानस, can I get your autograph please? Yeah, better. हाँ वैदेही बोल ना. अरे मानस ना संध्याकाळपासून घरीच आला नाहीये, फोनही उचलत नाहीये. म्हणजे आत्या मला म्हणाल्या की तो संध्याकाळी घरी आला होता पण चिडून निघून गेला. तुला काही माहिती आहे का रे? हा तुला भेटला वगैरे होता, तुला काही सांगितलंय का त्याने? हा ऐक ना वैदेही, आम्ही येतो घरी, मग त्याच्यानंतर आपण बोलू. बाय. हॅलो समीर ऐक. सॉरी. मी आज जे काही वागलो ते चुकीचं होतं. आय एम सो सॉरी. पण कसं आहे, मी तुला सोडून नाही, मी तुला घेऊन जाणार आहे ऑफिसला, कळलं? आणि आता बास झालं, पटापट रेडी व्हायचं, आधीच उशीर झालाय मला. ऐक ना प्लीज, खरंच मूड नाहीये माझा जायचा. बरं मग कसला मूड आहे सांगू? हे तुझे घातलंयस ना, त्याच्यात फारशी मजा नाहीये. थँक्यू मानस. मी मानस, हा शॉट ओके ना? वैदेही, हा, हे जे तुझे कपडे आहेत ना, हे सूटच होत नाहीयेत नीट. आधीच उशीर झालाय, त्यात हे मी करते चेंज. मानस, आय होप दिस इज लुकिंग ओके. फोन काही येत नाहीये. वैदेही, यापुढचे 7ही जन्म मीच तुझा नवरा असेल. आणि मी तुला दिलेली सगळी वचनं आयुष्यभर पाळी. अभिषेक, मला टिळकनगर साइट वरून फोन आला होता. तिथे एक अपघात झालाय आणि आपला कामगार जखमी झाला. वैदेही मॅम, एक वाईट बातमी आहे. काय झालंय? टिळकनगर साइटवर जो ऍक्सिडेंट झाला तिथल्या वर्कर्सनी काम बंद केलंय. मानस ऐक ना, काहीतरी महत्वाचं सांगायचंय. ऐक, मला अजून काहीतरी महत्वाचं सांगायचंय. मॅडम, मी कदम बोलतोय, गोखले हॉलचा मॅनेजर. हो बोला ना, काय झालं? मॅडम, एक प्रॉब्लेम झाला आहे. काय प्रॉब्लेम आहे? मॅडम प्लीज, तुम्ही तुमच्या कार्यक्रमाची तारीख बदला. तुमच्या तारखेला हॉल अवेलेबल नाही आहे. मॅडम, त्याच दिवशी बब्या खिलारी सेटचं एक फंक्शन आहे. आम्ही त्यांना नाही म्हणू शकत नाही मॅडम. आम्ही हॉल बब्या सेटला देत आहोत. काय प्रॉब्लेम आहे? मला वाटतं बहुतेक त्या बब्या खिल्लारीला भेटायला गेल्या. बब्या खिल्लारे? कोण पाहिजे? बबन खिल्लारे. मीच बब्या शेट आहे. बोला, काय काम आहे? मी वैदेही रेगे. तान्या, दार उघड. कितीही बेल वाजव, मी दार उघडणारच नाही. काय झालं? माहित नाही मला, उघडतच नाहीये कोणी. वैदेही, दार उघड ग. मला एकटीला सोडून गेलात की काय निघून सगळे? वैदेही. आत्या, हा आत्या थांबा.
आत्या फक्त तुम्ही जाते माझ्या मागे येऊ नको, माझ्या मागे येऊ नको. जिंकले मी अजिबात जायचं तू एक मिनिट सॉरी पण ही बघ ना काय करते. हा बघ ना काय करतो मी केव्हापासून बाहेर उभा होतो, बेल वाजवतोय, ही दारच उघडत नव्हती का, तर मग एक स्टुपिड बेट जिंकली असं हिला वाटतंय. देवा, हार्ट अटॅक याचा शिल्लक होता. काय पोर आहेत. बरं झालं पाणी इथेच आहे. हे वैदेही, मला ना कधी कधी खरंच प्रश्न पडतो. काय हेच की तुला सगळं कसं कळतं बरोबर. काय कळतं हेच की मला काय एक्झॅक्टली चांगलं दिसेल आणि मला काय आवडेल ते. मी बायको आहे ना तुझी, ऑब्विसली कळणारच ना मला. अच्छा, असं आहे का. बायको आहेस ना माझी, तर मग मला आत्ता या क्षणी काय हवंय ते सांगू शकशील. तस गप्प राहा. तुला माहितीये ना आज प्रकाशनाचं फंक्शन आहे. हो हो माहितीये मला, आणि असू दे ना, पण तू समोर असल्यानंतर मला फक्त प्रेमाचं फंक्शन आठवत. त्याचं काय करू मी. ते माहितीये मला, म्हणूनच म्हणते की चावटपणा पुरे आणि पटकन रेडी होऊन ये. वैदेही ऐक ना. हे बघ, तिकडे फंक्शनला जायला वेळ आहे अजून, तर मग तो वेळ आपण जरा सत्कारणी लावूया ना. आपण लवकरच प्रकाशन सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. खरंच एक एक कोपरा नीट चेक करा, आपल्या नजरेतून काहीही सुटायला नको. मॅडम, हे बघा इथं काय. हॅलो आदित्य. हा मीरा बोल. रागिणी मॅमचा फोन आला होता आता. त्या म्हणाला की एक डेड बॉडी सापडली आहे, त्याची ओळख करून घ्यायला जायचं तिथे. मला काहीच कळत नाही आदित्य. मानसिक आजाराचा ना असा ठोस पुरावा देणं शक्य नसतं, कारण त्यासाठी कुठल्या टेस्ट नसतात, एक्सरे नसतात. हे तर माझ्यासाठी खूप सोपं होतं, पण तन्मयला मिळवण्याच्या या कटात पप्पा माझी साथ देणार नाहीत याची मला खात्री होती. म्हणून मग हा सगळा डाव मी एकटीने खेळायचं ठरवलं. मला असं वाटतं आधी आपण ऑफिसमध्ये जाऊ, आपल्या वेबसाईट लॉन्चसाठी, आणि मग नायगावला जाऊ नितीशकडे. मला फक्त दोन्ही ठिकाणी जाणं महत्वाचं आहे, बाकी काही नाही. वेबसाईट लॉन्च करायची. येस मनवा प्लीज. एक मिनिट. ठीक आहे पोहोचतो. काय झालं, कोणाचा फोन होता? ऍक्च्युली फॅक्टरीतून कॉल होता, तिकडे काहीतरी प्रॉब्लेम झालाय. एक काम करतो, जाऊन येतो आणि मग आपण वेबसाईट लॉन्च करूया. मीनाक्षी, हे तुझं गिफ्ट.
आपल्या पहिल्या भेटीची आठवण. बायको तुझं हेच स्वप्न होतं ना, पण तुला एवढ्या सहजासहजी आपण ती सुख मिळू देणार नाही.